नमस्कार मंडळी. शिऱ्याचे कथा विश्व या कथामालिकेतील कथेचं नाव आहे टॅक्सी. लेखक सु र कुलकर्णी. शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखट जाळ समोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरुवात करत नाही. तसा तो खाऊन आम्ही रोजच्याप्रमाणे आजही सुरुवात केली. पण आज काहीसा वेगळाच दिवस होता. माझ्या टेबलावरला तो कावळ्यासारखा काळा कुट्ट फोन काटला. हा लँडलाईन सेट 7 वर्षाखाली घेतला होता. मालकाला तो लकी म्हणून अजून तसाच आहे. नमस्कार, दैनिक दिनकर बोला. चीफ एडिटर? हां बोलतोय. का हो, मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे जी तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहात तेथे नेते. अहो, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. अशी टॅक्सी कशी असू शकते? नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले, तुम्हाला अशा बातम्या माहीत असतात. अशी काही अधिकृत बातमी आत्तापर्यंत तरी आमच्याकडे आलेली नाही. आली तर उद्या पेपरात तुम्हाला नक्की दिसेल. धन्यवाद. मी फोन कट केला. काय एक एक महाभाग असतात. काय तर म्हणे तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहात तेथे नेते अशी टॅक्सी. पुन्हा फोन वाजला. नमस्कार. नक्की अशी टॅक्सी नाही आहे ना? मगाचाच आवाज. हा मुडदा समोर असता तर त्याचा पुन्हा मुडदा पाडला असता. एकदा सांगून कळत नाही का? अहो, कितीदा सांगायचं? नाही म्हणजे तो धुमाळ म्हणत होता, पण तो खोटं बोलत असेल. मी काही सुनवायच्या आत त्यानेच फोन बंद केला. दुसऱ्या क्षणी पुन्हा रिंग वाजली. साला वैताग. मी रागाने रिसिव्हर उचलला. अबे फाडखाऊ. तोंड सांभाळा कुलकर्णी, मी देवधर बोलतोय. देवधर माझा बॉस? हो सॉरी सर, एक फोन मगापासनं. उद्या बेंगलोरला सकाळी 9ला एडिटर्स मीट आहे. आपले सारे फॉरेन कॉरेस्पॉन्डंट येणार आहेत. तुम्ही मुंबई रिप्रेझेंट करा. बाय. माझ्या हॅव अ गुड डे न ऐकताच बाबानं फोन कट केला. बोंबला म्हणजे आज झोपेचे खोबरे. लॅपटॉप जवळ ओढला. बेंगलोर फ्लाईट बुक केली. पहाटे 4चा डिपार्चर होता. 2 तास घरापासून एअरपोर्ट, तासभर चेक इन आणि अर्धा तास बफर, म्हणजे रात्री 12 ते 1च्या दरम्यान घर सोडायला पाहिजे. कॅब बुक केली. पुन्हा फोन काढला. हे दिवसभर चालू असतं. नमस्कार, दैनिक दिनकर बोला. मी डॉक्टर अभ्यंकर. मला एक थँक्स द्यायचे आहेत एका अननोन टॅक्सी ड्रायव्हरला. डॉक्टर अभ्यंकर म्हणजे मुंबईतील बडप्रस्थ नामवंत न्यूरोसर्जन. आणि फोनवर? बोला डॉक्टर साहेब, काय झालं? गोष्ट काल रात्रीची आहे. माझी गाडी बिघडली म्हणून मी टॅक्सी बुक केली. घरचा पत्ता ड्रायव्हरला सांगून गाडीत बसलो. गाडी थांबली. मी उतरलो, पण ते माझे घर नव्हते. माझ्यासमोर नुकतीच एक प्रवासी बस अपघातग्रस्त झाली होती. लोक विव्हळत होते. काही मदतीसाठी टाहू पडत होते. परिस्थितीची मला जाणीव झाली. मी माझा हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, ॲम्ब्युलन्सला भराभर फोन केले. काही वेळात सरकारी फौज आली. तोवर जमेल तसा लोकांना मदत आणि धीर देत होतो. फार नाही, पण काही जणांचे प्राण वाचवण्यात माझी मदत झाली. माझी नेमकी जिथे गरज आहे तिथे मला पोहोचवणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरचे आभार मानायचे आहेत. या गडबडीत त्याचे भाडं पण द्यायचं राहून गेलं आहे. प्लीज एखाद्या कोपऱ्यात या माणुसकीच्या बातमीसाठी जागा द्या. आणि हो, त्या ड्रायव्हरला मला भेटण्याचं अपील करा. जरूर जरूर, मी ती सोय करतो. थँक्स म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. मगाशी त्या बावट माणसाचा फोन आणि हा डॉक्टर अभ्यंकरांचा फोन. सत्य का योगायोग. मी एक छोटी नोट तयार केली. आनंद, माझ्या असिस्टंटला आवाज दिला. सर. आनंद, एखादी फिलरसाठी आलेली चारोळी कविता कमी कर. ही नोट नजरेखालून घाल आणि पेपरला घे. आणि हो, मी आता निघतो. उद्या बेंगलोरला मीटिंगसाठी जायचं आहे. थोडी झोप काढतो. ओके. मी टेबलावरला पसारावरून निघालो. का रे, आज दुपारीच परतलास? बरे नाही का काय? अंजलीने दार उघडताच विचारणा केली. अगं सगळं ठीक आहे, प्रकृती पण मस्त आहे. मग उद्या बेंगलोरला मीटिंग आहे. रात्री 4ची फ्लाईट आहे. झोपेचं खोबरं होणार म्हणून जमेल तेवढी दुपारी झोप काढावी म्हणून लवकर आलो. मला वाटलं माझी आठवण. अंजली, तू माझा आत्मा, जीव की प्राण, जान, जिंदगी आहेस. तू नेहमीच माझ्यासोबत असतेस. बस बस, नको इतकं प्रेम तू घालूस. जेवलास?
नाहीस? जेवून घे. ताक केलं आहे, पी आणि झोप. मी बेडरूमकडे मोर्चा वळवला, कपडे बदलले, ताक प्यायलो आणि झोपी गेलो. अंजलीने मला उठवले तेव्हा रात्रीचे 9:30 झाले होते. फ्रेश झालो. चल अंजू, जेवण करून घेऊ, मग तू झोपी जा. नको, मी आज जेवणार नाही. अरे दुपारपासून छातीत जळजळत आहे. थोडं दूध पिऊन झोपणार आहे. अंजलीचं हे नेहमीच आहे. आरबट सरबट खाते आणि मग पित्त होतं, डोकं दुखतं. मी जेवण केलं. थोडी मिटिंगची तयारी करायची होती, त्याच्या नादी लागलो. कॅबला रात्री बरोबर 12:20ला येण्यासाठी बजावले होते आणि 12:20ला कॅब दाराबाहेर थांबली. अंजलीचा नुकताच डोळा लागला होता. तिला उठवणं जीवावर आलं. जवळच्या चावीनं घराचं मेन डोर लॉक करून टॅक्सीत बसलो. आभाळ भरून आलं असावं. हवेत उष्मा वाढला होता. टॅक्सीच्या एसीमध्ये डोळे मिटून मागे टेकलो. गाडीनं वेग घेतला. तोच मोबाईल वाजला. बोल आनंद. सॉरी सर, दुपारची तुमची नोट चुकून खिशातच राहिली. आत्ता लक्षात आलं. तरी प्रिंटिंग सेक्शनला गेलो होतो, पण पेपर लोड झाला होता. ठीक आहे, उद्या मात्र आठवणीने टाक. एक अपॉलॉजीचा फोन डॉक्टरला कर, बाकी घे सांभाळून. मी पुन्हा डोळे मिटून मागे टेकलो. साधारण तासाभरानं कॅबचा वेग वाढल्याचे जाणवले. डोळे उघडून पाहतो तो स्ट्रीट लाईट बंद, सर्वत्र अंधार, बाहेर पाऊस सुरू झालेला. कोणत्या भागात आहोत तेच कळेना. काय झालं आहे? मी ड्रायव्हरला विचारलं. बारिश है साहब, इसलिए बत्ती गुल हो गई होगी. आपण वेळेत पोहोचू ना? हाँ, आप फिक्र मत करो, टाइम पर और सही मौके पर पहुंचा दूंगा. 10-15 मिनटातच कचकन ब्रेक मारून कॅब थांबली. समोर अपोलो हॉस्पिटल. निऑन पाटी चकाकत होती. दवाखान्याच्या इमर्जन्सी डोअरवर माझी टॅक्सी पार्क झाली होती. अबे तेरे को एअरपोर्ट बोला था. माझे शब्द कशातच राहिले. एवढ्यात सफाईदार वळण घेऊन सायरन वाजवत ती छोटी ॲम्ब्युलन्स माझ्यासमोर थांबली. मागचे दार उघडून आमच्या शेजारच्या शेखरनं बाहेर उडी मारूनच शेखर बाहेर उडी मारूनच उतरला. लगोलग पेशंटला स्ट्रेचरवरून बाहेर घेतले. माझ्या पायाखालची जमीनच खचली. स्ट्रेचरवर अंजली होती. अंजलीला ICCUमध्ये ॲडमिट केले होते. इमर्जन्सी होती. ECG ॲबनॉर्मल होता, पण ती आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. थोडं स्थिरावल्यावर मी शेखरला विचारले, काय झालं होतं? तुम्ही गेल्यावर काकूंनी मला आवाज दिला. त्या खूप घाबरल्या होत्या. दम लागला होता. छातीत जाळ होतोय म्हणाल्या. जबडा पण दुखतो म्हणाल्या. मी तुम्हाला फोन लावला, नॉट रिचेबल. मग ॲम्ब्युलन्स मागवली. पण तुम्ही येथे अगदी वेळेवर कसे? संध्याकाळी तुम्ही बेंगलोरला जाणार म्हणत होते काकू. अरे मी एअरपोर्टसाठी निघालोच होतो. काहीतरी आठवून मी मोबाईल काढला. त्यावर मी बुक केलेल्या टॅक्सीचा गाडी फेल हुआ है, दुसरा कॅब बुक करो असा मेसेज होता. मग मला घेऊन निघालेली आणि इथे आणणारी कॅब कोणती होती? मी फोन लावला. मी बराच वेळ बोलत होतो आणि शेवटी म्हणालो, आनंद त्या चारवळ्या कविता फिलरलाच राहू देत आणि ती एंजिल टॅक्सी हेडलाईनला घे. डॉक्टर अभ्यंकरांसोबत माझी घटना पण टाक.